25 टन ऊस माऊली आहे मित्रांनो, 12-14 महिने तुम्हाला परवडतो का? कर्जमुक्त शेतकरी असेल तर उभा राहा म्हणून आजपर्यंत कोणी वाघ उभारलेला नाही. अहो, निसर्गातील सगळ्या गोष्टीच्या भगवंतानं हा जो सुंदर निसर्ग केला आहे, त्या निसर्गाची हानी आपण स्वार्थासाठी केली आहे. आणि रासायनिक वापरामुळे तुमच्या शेताची जमिनीची झालेली दुर्दशा ती मित्रांनो तुम्हाला माहितच नाहीये. निमित्त जो कार्यक्रम आयोजित केलाय त्या कार्यक्रमाला मला निमंत्रित केल्याबद्दल पहिल्यांदा मी कृषी विभागाचा आभार मानतो. आज महाराष्ट्राचे जे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांची जयंती 1 जुलै हा दिवसच त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. त्याबद्दलच आज हा कार्यक्रम आपल्याकडे आयोजित केलेला आहे. आणि आजचा जो विषय आहे हा नैसर्गिक शेती संदर्भातला, आणि त्यासाठीच मला आज माझे विचार मांडण्यासाठी निमंत्रित केलंय. माझं नाव राहुल टोपले, माझं मूळ गाव आजरा, आणि मी गेली 10 ते 12 वर्ष नैसर्गिक आणि पारंपरिक शेती संदर्भात अखंड महाराष्ट्रात मी काम करतो आहे. मिशन ऑर्गॅनिक ही आमची एक संस्था आहे, सेवाभावी संस्था आहे. आणि या संस्थेमार्फत आम्ही महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा, प्रत्येक तालुक्यातील गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर जाऊन शेती करण्यामध्ये ज्या अडीअडचणी येत आहेत, जी शेती आज तुम्हा सर्वांना परवडत नाही आहे आर्थिकदृष्ट्या, आणि निसर्गाचं जे आज रूप आपण बघतो आहे, जे सतत बदलत आहे, पूर्वापार ज्या पद्धतीनं आपले मौसम होते त्या पद्धतीचं आता राहिलेलं नाही. याच वर्षी तुम्ही सगळ्यांनी बघा, पाऊस 17 मेला सुरू झाला, बरोबर? तर आपण गप्पा मारूया, बोलूया. तुमच्याकडून मला माहिती हवी आहे, कारण हा फक्त भाषणाचा कार्यक्रम नाही, तर तुमच्याही अडीअडचणी, तुमच्याही काही गोष्टी आपण समजून घेऊया. आज जे मान्यवर आज जे डायसवर बसलेले आहेत हे सगळे जे कृषी अधिकारी आहेत, ही लोक तुमच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध आहेत आणि सतत ते प्रयत्न करत असतात शासकीय पातळीवर. त्यांना सुद्धा तुमच्या अडीअडचणी माहिती आहेत, पण अजूनही काही गोष्टी असतील की ज्या त्या लोकांच्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. तर माझं प्रामाणिक इच्छा आहे की अशा कार्यक्रमांच्या मार्फत तुमच्या अडचणी, तुमची दुःख ही ह्या आपल्या अधिकाऱ्यांच्याकडे पोहोचली पाहिजे. आणि हाच या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे. नैसर्गिक आणि पारंपरिक शेती ही आपली भारतातली पुरातन प्रकारची शेती होती. मध्यंतरीच्या काही काळामध्ये आपण सर्वजण रसायनाकडे वळलो, बरोबर आहे ना? तुम्ही पुढे नैसर्गिक शेती करणारा आहे इथे शेतकरी? जरा हात वर करा कोण असेल तर. तुम्ही सर्व रासायनिक शेती करता? DAP लागवड, युरिया, तणनाशक, रासायनिक फवारण्या हेच करता ना? आता मला एक खरं उत्तर द्या माऊली सगळेजण. इथं उपस्थित असलेले जे माझे कष्टकरी शेतकरी बांधव आहेत, माझ्या भगिनी आहेत, कोण इथे शेतकरी आहे उपस्थित जो शेतीमध्ये आता सध्या आनंदी आणि समाधानी आहे, तुम्हाला अपेक्षित उत्पन्न शेतीमध्ये येत आहे असं कोण आहे? जरा मला सांगा. आहे कोण? का शांतता? का ही भीषण परिस्थिती जी आहे, ही जी परिस्थिती आहे, जी शेती तुम्हाला परवडत नाही आहे, ही संपूर्ण गोष्ट शासकीय पातळीवर कळालेली आहे. काय बरोबर आहे ना? शासकीय पातळीवर कळालंय की शेती परवडत नाही. आता जर शेती परवडत नसेल तर शेती परवडायला कशी पाहिजे, तुमच्या अडीअडचणी कशा सुटल्या पाहिजे, याच्यावर शासकीय पातळीवर उपाययोजना चालू आहेत. आणि आजचा कार्यक्रम हा त्यातला एक भाग आहे. तुम्हाला नैसर्गिक शेती केली पाहिजे हे शासकीय पातळीवर कळालं. आणि शासकीय पातळीवर सुद्धा आजकाल पंजाबराव देशमुख नैसर्गिक कृषी अभियान गेले 2-3 वर्ष सुरू आहे. त्यात शेतकऱ्यांना सांगितलं पाहिजे की निसर्गाकडे चला आणि पारंपरिक पद्धतीनं तुमचे जे वाडवडील पूर्वज जी शेती करत होते त्या पद्धतीनं शेती पुन्हा केली पाहिजे. हे तुम्हाला आता याचं प्रशिक्षण आज शासकीय मार्फत हळूहळू मिळणार आहे, ऑलरेडी सुरू झालेलं आहे.
आणि हेच काम माझी संस्था गेली 12 वर्ष करते आहे. त्यासाठीच माझ्या संस्थेचा सन्मान म्हणून, माझा नव्हे, म्हणून आज मला यांनी निमंत्रित केलंय की नैसर्गिक पारंपरिक शेतीमध्ये जे काही आमचे अनुभव आहेत ते आज तुमच्यासारख्या कष्टकरी शेतकऱ्याला कळायला हवे. नैसर्गिक शेती म्हणजे काय मित्रांनो, हे पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या. नैसर्गिक शेती म्हणजे भगवंतानं तयार केलेल्या ह्या संपूर्ण निसर्गामध्ये शेतकऱ्याला शेती करण्यासाठी ज्या मूलभूत गोष्टी लागतात त्या निसर्गामध्ये पूर्वीपासून आहेतच. तुमचे वाडवडील जेव्हा शेती करत होते तेव्हा साधारण 1960च्या आधी भारतामध्ये रासायनिक खतं होती का हे तुम्हाला माहिती आहे? तुमचे पूर्वज शेती करताना खत वापरत होते का? नव्हते. मग माझा एक साधा सोपा प्रश्न आहे तुम्हाला, जर तुमचे पूर्वज वाडवडील आजोबा पणजोबा शेतामध्ये कुठल्याही प्रकारचं रसायन वापरत नव्हते तर ते शेती कसं करत होते याचा विचार तुम्ही लोकांनी केला आहे का? तर ती जी लोक आपले पूर्वज शेती करत होते ती नैसर्गिक शेती करत होते. कारण जर तुम्ही आध्यात्मिक असाल तर भगवंतानं निर्माण केलेल्या या सृष्टीमध्ये सर्वसामान्य सर्व जीवांना, पशुपक्षी प्राण्यांना जगण्यासाठी एक नैसर्गिक व्यवस्था सर्व शक्तिमान परमेश्वरानं निर्माण केलेली आहे, निर्माण केलेली होती आणि ती कायम असणार. ह्या नैसर्गिक व्यवस्थेमध्ये शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी ईश्वर निर्मित आहेत. त्या नैसर्गिक गोष्टींचा वापर करून तुम्ही जेव्हा शेती करता ती नैसर्गिक शेती असते. आणि ती शेती करत असताना माझा 10-12 वर्षाचा अनुभव, आमचं संशोधन असं सांगतं की कुठलाही शेतकरी नुकसानीत येत नाही, तोट्यामध्ये येत नाही. शेती जर तुम्हाला फायद्यामध्ये आणायची असेल तर तुम्हाला निसर्गाबरोबर अलाइन होऊन, निसर्गाबरोबर, निसर्गाला सहकार्य करून आणि निसर्गाला समजून घेऊन शेती केली पाहिजे, तर ती शेती फायद्यामध्ये होते. हे अत्यंत सोपं आहे आणि मित्रांनो तुम्हाला प्रथमदर्शनी पटणार नाही, पण हे अत्यल्प, म्हणजे याला खर्च येतच नाही. आमचा अभ्यास असं सांगतो आहे की नैसर्गिक शेती ही 0 बजेट असते. त्यासाठी तुम्हाला काही विकत आणायचं नसतं बरं का. नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करत असताना तुम्ही ज्या ठिकाणी राहता, आता तुमचं प्रत्येकाची गावं वेगळी आहेत बरोबर. आपण आज आजरा तालुक्यामध्ये राहतो. आजरा तालुक्याचा निसर्ग कसा आहे, म्हणजेच आपल्या भागातली माती कशी आहे, त्या मातीमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत, आपलं पर्जन्यमान कसं आहे, आपलं हवामान कसं आहे, यानुसार तुमची पिकाची निवड असली पाहिजे. आता तुम्ही मला सांगा, मी पण आजऱ्यातलाच आहे, आपला अतिशय दुर्गम, डोंगराळ आणि जंगली भाग आहे ना. आपल्याकडे पाऊस कसा असतो, लोक पाऊस बघायला येतात ना आपल्याकडे. आपल्याकडे पाऊस लोक बघायला येतात बरं का. आज माझं पण बालपण आजऱ्यामध्ये गेलंय, त्यामुळे मी हे सगळं जवळून अनुभवलंय. पाऊस सुरू झाल्यानंतर 4-4-8-8 दिवस आपल्या भागामध्ये पाऊस थांबत नाही. गेले 4 दिवस बघताय ना पाऊस थांबलाय का. सगळ्या नद्या नाल्या ओढ्यांना पाणी आलंय, सगळ्या ठिकाणी दैना उडालेली आहे सामान्य जेवणाची. आता असा जर हेवी रेनफॉल असेल, असा जर मुसळधार पाऊस असेल, तर अशा मुसळधार पावसामध्ये कुठल्या प्रकारची पिकं लावली पाहिजेत हे तुम्हाला वेगळं सांगायला पाहिजे का. आपले पूर्वज कुठली शेती करत होते. दुर्दैव असं आहे सध्या, आपण प्रगत झालोय, आपण शिक्षित झालोय, 4 बुकं शिकलो, आणि सगळ्यात वाईट ही गोष्ट आहे बघा, सगळ्यांनी बघून ठेवा, सगळ्यात वाईट माझ्या दृष्टीनं. कारण याच्यावर ज्या गोष्टी येतात, आता आपण शेती संदर्भातच बोलूया फक्त, त्या आलेल्या गोष्टींना ऑथेंटिफिकेशन आहे का, त्या खऱ्या खोट्या आहेत, त्या योग्य आहेत, याचं परिमाण आपल्याकडे आहे का. नाही आहे. कुणीतरी काहीतरी रील करतं, कुणीतरी काहीतरी सांगतं आणि टाकतं युट्यूबवर, इन्स्टावर, ते आपण बघतो भाबडेपणानं आणि आपल्याला वाटतं नाही ते माझ्याकडे पण यायला पाहिजे. पण मित्रांनो हे समजून घ्या, निसर्ग पहिल्यांदा समजून घ्या. तुम्ही ज्या ज्या भागात आहात
त्या भागातलं पर्जन्यमान, हवामान, तिथली माती, जिओग्राफिकल इंडेक्स, तिथलं वातावरण कसं आहे, तिथला निसर्ग कसा आहे, तिथला भूगोल कसा आहे, हे समजून तुमची पिकाची निवड असली पाहिजे. आणि दुर्दैवानं शेतकऱ्यांना हे सांगणारी व्यवस्था नाही आहे. याच्यात तुम्हाला कुणी हे सांगितलंय का? खरं सांगा जरा, कुणी केले मार्गदर्शन तुम्हाला? हे मूळ इथंच चालू होत आहे. तुमची दुर्दशा आणि दुर्दैव इथनंच सुरू होतं. कारण ज्या भांडवलशाही व्यवस्था मार्केटमध्ये आहेत त्यांना गोरगरीब शेतकऱ्याच्या जगण्या मरण्याचे काही प्रश्न नाही आहे. त्यांना फक्त तुमच्याकडचे पैसे हवे आहेत. तेवढे मिळाले की संपलं. शेतकरी माझा जगलाय का, मेलाय का, त्याला उत्पन्न आलंय का, रोगराई कुठली आली आहे, काही देणं नाहीये. पण मित्रांनो, ही एक मूळ गोष्ट समजून घ्या. तुम्ही ज्या भागात राहता त्या भागातली जी पारंपरिक पिकं आहेत हीच तुमची खरी पिकं आहेत. आज दुर्दैवानं तुम्ही सांगा, आता आजरासारख्या भागातली पारंपरिक पिकं कुठली आहेत? भात आहे, नाचणी आहे, बरोबर ना? सोयाबीन नाही, भारतीय पिकच नाही आहे. भात आहे, नाचणी आहे, भुईमूग आहे, वेलवर्गीय आहेत आणि तेल बिया आपल्या भागामध्ये चांगल्या येतात. आता ह्यापैकी भात नाचणी करणारे किती लोकांनी, ते सोडून किती करणारे लोकांनी सांगा. ऊस किती लोकांनी लावलाय? बदललं किती सगळं? ज्या लोकांनी ऊस लावलाय त्यांचं ऊसाचं उत्पादन किती येतं? खरं बोलायचं, शासकीय डायसवर आहे, साहेबांकडे सगळी आकडेवारी आहे आणि माझ्याकडे पण आहे. आपण 20-25 टनाच्या वर जात नाही. 20-25 टन ऊस माऊली मित्रांनो 12-14 महिने तुम्हाला परवडतो का? ते तोडकरी वगैरेंचे खर्च सोडा, ते सगळं माहिती आहे मला. ते सोडून तुम्ही 12-14 महिने शेतामध्ये जे राबता त्यातून तुम्हाला आर्थिक काही गोष्टी मिळतात असं वाटतं? आज 12-14-16 महिने ऊस तुमचं रान अडवतो बरं का. ज्या 12-14 महिन्यामध्ये तुम्ही आरामात 2 ते 3 पिकं घेऊ शकता. घेता का नाही? घेऊ शकता का नाही? त्या ऊसानं अडवली पिकं ती आणि तुमचं अर्थचक्र बिघडलं. राजकारण हा विषय वेगळा, त्याचं हे डायस नाही. आज सोसायटीच्या सगळ्या कर्जामध्ये माझा प्रत्येक शेतकरी पिसला गेलाय. बिना कर्जाचं शेती करणारा इथं कोण वाघ आहे काय? मी माझा बुके लगेच देतो असं करू बरा, कुणी नाही. आणि अखंड महाराष्ट्राचं हे चित्र आहे आणि हे दुर्दैवी आहे. कारण मी अखंड महाराष्ट्रभर काम करतो. माझ्या प्रत्येक कार्यक्रमात मी विचारतोय की कर्जमुक्त शेतकरी असेल तर उभा राहा म्हणून. आजपर्यंत कुणी वाघ उभारलेला नाही. आत्ताच माझे मित्र आले थोरवडे, जे माझे जवळचे मित्र आहेत, ते शेतीमध्ये भरपूर काम करतात, प्रयोगशील शेतकरी आहेत, आपल्या तालुक्यातील आहेत. त्यांचं खूप चांगलं काम आहे. नैसर्गिक आणि पारंपरिक शेतीमध्ये कुठल्याही रसायनाला थारा नाही, कणभर सुद्धा. हे काम मी गेली 12 वर्ष करतोय. अनेक लोकांना मानसिक दृष्ट्या हे पटत नाही. लोकांना वाटतं की नाही जरा तरी घालावंच लागतं. हा तुमचा भ्रम आहे, हा तुमचा बुद्धिभेद आहे. आणि हे मी प्रयोगांती आणि 12 वर्ष रानामध्ये फिरल्यानंतर प्रॅक्टिकली सांगतो. माझ्याकडे लाखो शेतकरी आहेत, जे शेतकरी कणभर सुद्धा रसायन जमिनीत घालत नाहीत आणि फायद्यामध्ये आहेत. रसायन वापरलं नाही तर माझ्या शेतामध्ये उत्पन्न येणार नाही, हा गैरसमज रासायनिक कंपन्यांनी तुमच्या डोक्यामध्ये घातलेला आहे. असं काहीही नाहीये. जे तुमचे पूर्वज बिना रसायनाची शेती करत होते ते का वेडे होते का? त्यांच्या शेतामध्ये उत्पन्न कसं येत होतं? येत होतं ना. मग आता का बरं येत नाही? आणि रासायनिक वापरामुळे तुमच्या शेताची जमिनीची झालेली दुर्दशा ती मित्रांनो तुम्हाला माहितच नाहीये. तुम्ही ज्या पद्धतीनं भरमसाठ उत्पन्न यावं रसायनांचा मारा तुमच्या शेतावर करता आहात, या रसायनांच्या माऱ्यानं तुमच्या शेताची जमिनीची अवस्था कशी झाली आहे हे तुम्हाला माहिती आहे? तुम्ही कोणी मातीचं परीक्षण करून घेतलंय तुमच्या रानातलं? कुणी केलं तर सांगा जरा कृपया. तुम्ही केलंय? 1-2 बघितलं काय?
जुने जाणते दोन लोक आहेत, त्यांचं वय बघून कळतं त्यांचा अनुभव. ह्या दोन लोकांना माहिती आहे की जमिनीचं परीक्षण करायचं असतं. मित्रांनो, आपल्या शेताचं जमिनीचं आरोग्य नावाचा एक प्रकार आहे जो माझ्या लाडक्या शेतकऱ्यांना माहिती नाही आहे. तुम्हाला शेत परवडत नाही, शेतामध्ये भरपूर उत्पन्न यावं असं प्रत्येकाला वाटतं. अरे पण ज्या जमिनीतून तुम्हाला उत्पन्न घ्यायचं आहे त्या जमिनीची अवस्था समजून घ्यायला हवी का नाही? त्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब किती आहे, त्याचा पीएच बॅलन्स काय आहे, मायक्रोन्यूट्रियन्स त्याच्यामध्ये खनिजे कुठले आहेत नाही आहेत, कुठलं कमी आहे कुठलं जास्त आहे, ह्या कशाचाही अभ्यास न करता अतिशय आंधळेपणानं आपण शेती करतो आहोत. दुर्दैवानं शेती नुकसानी जाण्याच्या प्रमुख कारणामधलं ते एक कारण आहे की माझ्या शेतकरी मित्रांना जमिनीबद्दल माहिती नाही. जर तुम्हाला नैसर्गिक शेती करायची असेल तर पहिल्यांदा तुमच्या जमिनीची अवस्था तुम्हा सर्व लोकांना समजून घ्यावी लागेल, त्याचं माती परीक्षण करून घ्यावं लागेल. आणि माझ्या माहितीप्रमाणे कृषी विभागामध्ये माती परीक्षण केलं जातं. आज ही सगळी सहाय्यक लोक आहेत, तुमच्या गावामध्ये कृषी सहाय्यक लोक येतात, त्यांच्याशी तुम्ही बोलला सल्लामसलत केली तर त्या माती परीक्षणा संदर्भातल्या सगळ्या गोष्टी कळतात. साखर कारखान्याला फुकट करून देतात. माती परीक्षण कळाल्यानंतर तुम्हाला कळेल की तुमच्या जमिनीमध्ये काय आहे शिल्लक, ती जमीन जिवंत आहे, मृत आहे, शारपड झालेली आहे, काय आहे हे कळेल. आणि जमिनीची अवस्था बघून तुम्हाला पीक लावावं लागतं. जसं हा निसर्ग समजून पीक लावावं लागतं तसंच त्या जमिनीमधून काय येणार आणि काय येणार नाही हे तुम्हाला पहिल्यांदा त्या माती परीक्षणातून कळतं. कारण प्रत्येक पिकाला जमिनीतून वेगवेगळ्या गोष्टी लागतात. आम्ही जे काम करतो त्याच्यामध्ये ह्याच गोष्टी पहिल्यांदा शिकवतो की पहिला तुमची जमीन समजून घ्या, तुम्ही ज्या भागामध्ये राहता तो तुमचा निसर्ग समजून घ्या आणि त्या प्रकारच्या निसर्गामध्ये जिओग्राफिकल इंडेक्समध्ये, तिथल्या वातावरणामध्ये, तिथल्या भौगोलिक परिस्थितीमध्ये कुठल्या प्रकारची पिकं फायदेशीर येतात हे आपल्या पूर्वजांना अतिशय व्यवस्थित माहिती होतं, कमी शिकलेले असताना सुद्धा. आता आपण जरा शाळा जास्त शिकलोय त्यामुळे प्रॉब्लेम आलाय. माझं ठाम मत आहे, कारण आपण दुसऱ्याचं ऐकत नाही, अहंकार आणि स्वार्थ वाढला. खरं आहे का खोटं? आज गावामध्ये घरामध्ये एखादा जुना आपला जाणता माणूस असेल, जो आपल्या घरातला वडीलधारा असेल, तो त्याच्या वयाच्या अनुभवातून, त्याच्या स्वतःच्या अनुभवातून जर 4 कोटी सांगत असेल तर दुर्दैवानं मित्रांनो, मला कोणाचा अपमान करायचा नाही, पण तरुण शेतकरी मित्रमंडळी, आमची माता भगिनी घरातल्या जुन्या माणसाचं ऐकत नाही. खरं आहे का खोटं आहे? तुम्हाला काय कळतंय? आम्हाला सगळं कळतंय. आणि हे बघा, हे यातनं कळतंय म्हणजे लोकांना मोबाईलमधनं. पण असं नसतं. आपल्या घरातले जे जुने लोक असतात त्यांचं ज्ञान, त्यांचा अनुभव हा मोलाचा आहे. ही लोक जे सांगतायत त्यांचं ऐकलं पाहिजे, कारण निसर्गाचा अनुभव आपल्यापेक्षा त्या लोकांना जास्त आहे. आणि ज्या पद्धतीनं आपण नैसर्गिक साधन संपत्तीची हानी केली आहे त्या पद्धतीनं निसर्ग आता बदलत चाललाय. तुम्ही सांगा, पहिल्यासारखं आता वातावरण आपलं आहे का? हिवाळा, पावसाळा, उन्हाळा ज्या पद्धतीनं एक 5-10 वर्षापूर्वी होता तसा आता त्या ऋतुमानाप्रमाणे येतो. 17 मेला पाऊस सुरू झालाय. मग मला सांगा, शेतकऱ्यांनी मिरग कशाला म्हणायचं? मिरग कधी असतो? आता रोपांची अवस्था बघा, बुजायला लागले ना, थांबत नाही. आता काय करायचं? निसर्गाला कुणी हलवलं? झाडं कुणी तोडून टाकली? डोंगर जमिनीमध्ये प्लॉटिंग कुणी केलं? केलं नाही, फंडिंग केलं ना जास्तीत जास्त. जिथं टेकडी दिसली डोंगर तोडलं, तिथं प्लॉटिंग केलं. अहो, निसर्गातील सगळ्या गोष्टी ज्या भगवंतानं हा जो सुंदर निसर्ग केलाय त्या निसर्गाची हानी आपण स्वार्थासाठी केली आहे. खरं आहे का खोटं? पण तुम्हाला हे कळत नाही आहे की नैसर्गिक हानीमुळं तुम्ही तुमच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. संपूर्ण निसर्ग बदलत चाललाय, हवामान बदलत चाललंय. आजरासारख्या ठिकाणी 38-40 डिग्री टेम्परेचर व्हायला लागले उन्हाळ्यात. होते की नाही? होतं का 40 डिग्री टेम्परेचर? आपण लहानपणी, मी पण लहान इथंच होतो कुमारगावला, व्यंकटरावला. आम्ही ते पेपरमध्ये वाचायचो, मराठवाडा विदर्भामध्ये उन्हाच्या झळा, नागपूरला बाबा अमरावतीला टेम्परेचर 38-40.
आता आमच्या गावात 38-40 सुरू झालंय, नागपूर 45 क्रॉस करून गेलं. वातावरणीय बदल स्वार्थी माणसामुळे झाले, कारण आपण निसर्गाच्या विरोधात आहे. नैसर्गिक गोष्टी आपण मानत नाही, स्वार्थासाठी नैसर्गिक हानी करतो आहे. त्यामुळं हे जे सगळं चालू झालं ना, हे मानवनिर्मित आहे. तुम्हा लोकांना नैसर्गिक शेती करण्यासाठी फार काही वेगळ्या गोष्टी करायला नको. आमचा अभ्यास, आमचं संशोधन असं सांगतंय की ज्या भागात जो शेतकरी आहे, तुमच्या शेताला आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी भगवंतानं तुमच्या घरामध्ये, तुमच्या गावामध्ये, तुमच्या परिसरामध्ये दिलेल्या आहेत. हाच निसर्ग आहे, हाच परमेश्वर आहे. पण आपल्यासारख्याने 4 लोक शिकल्यानंतर रासायनिक कंपन्यांच्या नादानं आपल्या जवळच्या काही गोष्टी विसरलो आणि आपण लांबचं बघायला लागलो. आज माझ्या शेतकऱ्याला शेतामध्ये आवश्यक असणारी गोष्ट पाहिजे असेल तर लगेच गाडी काढून आपण शेती सेवा केंद्रामध्ये जातो की नाही? काय विचार करतो ह्या गोष्टीवर, बाबा आता लोकली मी काय करायला पाहिजे? कुणी विचार करत नाही. कारण डोक्यामध्ये मार्केटिंगवाल्यांनी, जाहिरातवाल्यांनी, टीव्ही वाल्यांनी, या मोबाईलवाल्यांनी एवढं भरवून ठेवलंय, प्रत्येक गोष्ट पाहिजे म्हणून विकत आणायची आहे. आणि दुर्दैव असं आहे सध्या समाजामध्ये, मानसशास्त्र असं सांगतंय की जास्त पैसे दिले की भारी. बरोबर आहे की नाही? 10-20 रुपयाच्या गोळ्या देणारे ते डॉक्टर होते ना आधी जुने फॅमिली डॉक्टर, ते चांगले नाहीत. 50 रुपये गोळ्या देणारे, 500 रुपये केस पेपर त्यांचा आहे की नाही, ते डॉक्टर भारी. बरोबर आहे? औषध तुम्हाला की 500-1000 रुपयाची बाटली मग हे भारी आहे. हे मित्रांनो डोक्यातून काढा पहिला. शेती करण्यासाठी, स्पेशली नैसर्गिक शेती करण्यासाठी पैशाची आवश्यकता नाही, मानसिकतेची आवश्यकता आहे. आज वेळेची मर्यादा आहे, त्या मर्यादेचं भान ठेवून मी तुम्हाला एक 2-3 गोष्टी सांगतो ज्या तुमच्या घरामध्ये, गावामध्ये आहेत, ज्यातून नैसर्गिक शेती करता येते. त्याच्यावरून तुम्ही विचार करा की निसर्ग केवढा ताकदवान आहे, भगवंत केवढा मोठा आहे. त्यानं सगळ्यांचा विचार केलाय. ही सृष्टी निर्माण करताना परमेश्वराच्या दारामध्ये कोण लहान मोठा असतं का? सगळं समान असतं ना. स्वार्थी माणसाने भेदभाव केलेत, गरीब श्रीमंतीचे, जातीचे, शिक्षणाचे, असं काही नाही बरं का. आपण सगळे एक आहोत. आपल्याला लहानपणामध्ये शाळेमध्ये काय शिकलोय? भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे आहेत. काय सांगा बघू, आहेत काय? म्हणायचं असते नुसतं. ते तुमच्या वर्तनामध्ये, तुमच्या विचारामध्ये, तुमच्या कृतीमध्ये आहे बंधुभाव. एखादा माझा शेतकरी अडचणीत असेल, प्रॉब्लेम मध्ये असेल, एखाद्या रानामध्ये कुठला रोगराई आली, अटॅक आला, काय प्रॉब्लेम आला, तर आपण त्या शेतकऱ्याच्या मदतीला जातोय काय? हो काय हसतोय? दळलं सपलं कार्यक्रम. विचार करा या गोष्टींचा. हे अनैसर्गिक आहे. नैसर्गिक शेती करत असताना काही भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञांनी प्रचंड महत्वाचे शोध लावले, ज्याचे आंतरराष्ट्रीय पेटंट आहेत. पण दुर्दैव असं आहे की साध्या साध्या सोप्या सोप्या गोष्टी ज्या माझ्या लाडक्या कष्टकरी शेतकऱ्याला कळायला हव्यात, त्या शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवत नाहीत बरं का. अशी एक जबरदस्त व्यवस्था समाजामध्ये आहे की खऱ्या गोष्टी, उपयोगी गोष्टी ज्या मोफत आहेत त्या शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवल्या जात नाहीत. अशी एक समांतर व्यवस्था भारतामध्ये आहे. अशी एक भांडवलशाही व्यवस्था भारतामध्ये आहे. आणि ही सगळी माफिया व्यवस्था आहे असं माझं ठाम मत आहे. कारण तुमचं शोषण करते ती. आज माझ्या गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्याचं आर्थिक शोषण ही व्यवस्था करते. शेतकरी माझा जगलाय काय, मेलाय काय बघायला येते का? तुम्ही मला सांगा ना, दरवर्षी तुम्ही रासायनिक पद्धतीने जी शेती करताय, कुणी तुमचं कर्ज फेडताय हो दरवर्षी मार्चला? त्या नवजुनं करताय? नवजुनं करताय ना? मला माहिती आहे सगळं. तुमच्या छातीतलं प्रत्येक दुःख माझ्यापर्यंत पोहोचलं बरं का माऊली, सगळं मला माहिती आहे. दुर्दैव आहे हे. तुम्हाला नैसर्गिक शेतीतल्या 2-3 गोष्टी सांगतो सोप्या, तुम्हाला कळेल किती सोपी आहे नैसर्गिक शेती, आणि तुम्हाला कोणी सांगितलेली नाही. कारण तुम्ही जर नैसर्गिक शेती करायला लागला ना, बऱ्याच लोकांचा बाजार उठणार आहे बरं काय, प्रॅक्टिकली. आणि त्या गमतीच्या गोष्टी आहेत. निसर्गामध्ये
परमेश्वरानं प्रचंड गोष्टी दिल्यात, ज्या नैसर्गिक शेती करत असताना तुम्हाला कुठल्याही गोष्टी विकत आणाव्या लागत नाही, ज्या तुमच्या घरामध्ये, परिसरामध्ये, गावामध्येच असतात. त्यातल्या काही छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगेन, वेळेचं भान राखून. तुमच्या घरामध्ये, तुमच्या शेताच्या परिसरामध्ये जे पाणी आहे साधं, आपण शेताला देणारं पाणी विहिरीचं असेल, पाटाचं असेल, बोरिंगचं असेल, कॅनॉलचं, जे कुठलं उपलब्ध पाणी आहे, आणि तुमचं जे काही पीक आहे, म्हणजे कुठलंही पीक, नैसर्गिक पद्धतीमध्ये कुठलाही नियम नसतो बरं का, हे समजून घ्या. पहिला, इतर औषधांच्या मध्ये कसं असतं माहिती आहे का, पिकाच्या प्रत्येक वाढीनुसार तुम्हाला डोस सांगितले जातात, प्रत्येकाला वेगवेगळं काय ते सांगितलं जातं. नैसर्गिक शेतीमध्ये तसं काय नाही आहे, कारण भगवंताच्या दरामध्ये सगळं समान, सर्व पिकांना समान. अध्यात्म आहे ते मोठं. तुमच्याकडे कुठलंही पीक असेल, कुठलंही पीक कुठल्याही अवस्थेतील, लावलेलं असू दे, मधल्या फळाला असू दे, फळधारणा असू दे, फुलधारणा असू दे, कुठलंही पीक असेल, तर कुठल्याही पिकाला तुमच्याकडे उपलब्ध असलेलं पाणी, साधं पाणी, ते तुम्ही तुमच्या पाठीवरच्या पंपामध्ये फवारण्याच्या भरून घ्या. तुम्ही पंपानं फवारता ना, फवारण्या, फक्त पंप स्वच्छ धुवून घ्या. त्याच्यामध्ये कुठलं रसायन असायला नको, तणनाशक वगैरे असतात ते असायला नको. स्वच्छ धुतलेल्या पंपामध्ये तुम्ही फक्त पाणी भरून घ्या आणि संध्याकाळी 5:30, 6, 7 ही वेळ महत्वाची आहे ह्या फवारणीसाठी. संध्याकाळी 5:30, 6, 7 ह्या वेळेला जेव्हा सूर्य मावळतीला जातो, अंधार पडायला जेव्हा चालू होतो, हवेतील टेम्परेचर जेव्हा उष्णता हळूहळू कमी होते ना, संध्याकाळी थोडा गारठा पडायला लागतो, अशा वेळेला तुमच्याकडे उपलब्ध असलेलं पाणी तुमच्या पंपामध्ये भरून तुमच्याकडे असलेल्या कुठल्याही पिकाला, कुठल्याही अवस्थेमध्ये तुम्ही पाण्याची फवारणी करा. फक्त पाणी. संध्याकाळी 5:30, 6, 7. तुम्हाला माहिती आहे का, फक्त पाण्याची फवारणी केल्यानंतर तुमच्या कुठल्याही पिकाचं उत्पन्न 25 ते 30% वाढतं. हे तुम्हाला माहिती आहे? याला खर्च किती येतो पाणी फवारणीला? तुम्हाला हे तरी माहिती आहे का, हा शोध महाराष्ट्रातील शास्त्रज्ञ डॉक्टर मनोहर खके यांनी लावलेला आहे. अमरावती शास्त्रज्ञ आहेत, जिवंत आहेत, पुण्यामध्ये राहतात, कोथरूडला. मी तुम्हाला त्यांचा फोन नंबर शेअर करतो. डॉक्टर मनोहर खकेंना पाणी फवारणीचं पेटंट मिळालेलं आहे आणि इंटरनॅशनल पेटंट आहे त्यांच्याकडे. ह्या तंत्राला एअर इरिगेशन म्हणतात शास्त्रामध्ये. जसं तुम्ही तुमच्या पिकाला जमिनीतून पाणी देता ना, बरोबर, तसं प्रत्येक पिकाला हवेतून पाणी लागतं, हवेतून मॉइश्चर लागतं. तुम्ही पाणी फवारल्यानंतर रोगराई येण्याचं प्रमाण 50% कमी होतं. फुटवे चांगले येतात, फळधारणा, फुलं गळत नाहीत, फळं गळत नाहीत, लोंबी कमी, चिंब कमी येतं आपल्या भागात विशेषतः, आणि तुमचं उत्पन्न 25-30% वाढतं फक्त पाणी मारल्यानंतर. आता काय हसले ते काय करूया, हे माहिती आहे का आपल्याला? मग सांगायला आले का? टॉनिक बिनिक मारायची गरज नाही माऊली, पाणी मारा, जे मिळेल ते प्रयोग करा आणि मला सांगा. माझं ऑफिस इथंच आहे, इथं पंचायत पलीकडेच ऑफिस आहे. नाही रिझल्ट आला मला सांगा, मी राहणार तुमच्या, यायलाच पाहिजे. आठवड्यातून एकदा मला बस. पाणी फवारणीनं उत्पन्न 25-30% वाढतं कुठल्याही पिकाचं, कुठल्याही अवस्थेला. नंबर 1. नंबर 2, तुमच्या घरामध्ये प्रत्येकाच्या बऱ्यापैकी दूध असतात, जनावर असतात. प्रत्येकानं ताक जे घरामध्ये आहे, जे आपण स्वतः पितो, आयुर्वेदामध्ये प्रचंड महत्व आहे. भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये ताकाला महत्व आहे. ताक, दही, तूप आपण खातो दररोज. उरलेलं ताक आमच्या माऊली काय करतात सांगा बघू जरा. घराच्या ताक झाल्यावर जनावर, झाडं, गटार कुठून टाकायचं, कशा ठेवायचं ते. मित्रांनो, ताक हे शेतकऱ्याचं अमृत आहे बरं का, समजून घ्या. जे ताक तुमच्या माझ्या शरीराला योग्य आहे, तेच ताक तुमच्या शेतासाठी अमृत आहे. तुमचं दुधापासून जेव्हा दही तयार होतं, ताकामध्ये कन्व्हर्जन होतं, तेव्हा लॅक्टोबॅसिलस नावाचा बॅक्टेरिया त्याच्यामध्ये असतो.
आणि लॅक्टोबॅसिलस हा फंगीसाइड आहे, बुरशी तुमची कमी करतो. बीएससी ऍग्री, एमएससी ऍग्री कोण आहे त्यांना माहिती आहे. लॅक्टोबॅसिलस हा तुमच्या शेताची काळोखी वाढवतो. युरिया मारायला लागत नाही बरं काय काळं दिसायला. ताकाच्या फवारण्या करा, काळं दिसतंय. लॅक्टोबॅसिलस काम करतो, बुरशी येत नाही शेतावर. आपण आमची माऊली काय करतायत, ताक जनावरांना घालतायत. हे ताक साठवून ठेवा, वर्षभर ताक साठवून ठेवा, खराब होत नाही, किडे पडत नाही. ती साठवायची एक पद्धत आहे, ती पण तुम्हाला सांगतो, ती सोपी आहे. तुमच्या घरामध्ये जर एखादा जुना तांब्याचं भांड, घंगाळ घागरी आहेत ना जुनी आपल्याकडे, जर न वापरातलं असेल तर त्याच्यामध्ये ताक दररोज साठवा. उरलं की मग उतरून टाकायचं. उरलं की होत आहे, वर्षभर ठेवा, ताक खराब होत नाही. 15-20 दिवसाला त्याच्यामध्ये एक 50 ते 100 ग्रॅम गुळाचा खडा टाका. त्याच्यामध्ये जो लॅक्टोबॅसिलस जो बॅक्टेरिया आहे तो जिवंत राहण्यासाठी त्याच्यामध्ये त्याला ग्लुकोज लागतो, म्हणजे गुळ. चुकून एखाद्या वेळी जर गुळ टाकायचा राहिला महिनाभर तर त्यात तुम्हाला किडे दिसतील. काही लोकांनी बघितले असतील. किडे पडले म्हणजे काही ताक खराब झालं नाही बरं का. जर किडे दिसले तर गुळाचा खडा टाका, 2 दिवसांनी किडे गायब. ते बॅक्टेरिया त्या किड्याला खाऊन टाकतात. माझ्याकडे 4 वर्षाचा ताक आहे. किती? 200 लिटर मध्ये 4 वर्ष. प्रचंड औषधी झालंय. आयुर्वेदिक कंपन्या माझ्याकडे मागा लागल्यात, पण ते मी शेतकऱ्यांसाठी केलंय, विक्रीसाठी नव्हे. माझी संस्था सोशल आहे, आम्ही कमर्शियल काम करत नाही. आम्ही सगळं मोफत करतो दत्तगुरूंच्या कृपेने. हे ताक तुम्ही जे साठवताय हे तुमच्या शेताला टप्प्याटप्प्यानं वापरायचं असतं. पिकाच्या वाढीनुसार टप्प्याटप्पे आहेत फवारणीला. आता याला किती पैसे पडतात? लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया किती रुपयाला मिळतोय जरा जाऊन शेती सेवा केंद्रामध्ये बघा. बाटलीच्या मागे जरा लॅक्टो कुठं दिसतंय बघा. लॅक्टोच्या पुढे काहीतरी वेगळं असू शकतं. 1000 ते 1200 रुपये लिटर आहे. ते आणून फवारणी करावी आपण. आणि घरातलं ताक आम्ही ओतून टाकायला लागलो. नैसर्गिक शेती याला म्हणतात. भगवंतानं तुम्हाला प्रत्येक गोष्ट घरामध्ये दिलेली आहे जी मोफत आहे, पण तुम्हाला ती माहिती नाही आणि तुम्हाला ती माहिती करून दिली जात नाही, अशी व्यवस्था आहे आपल्याकडे. पाण्याच्या फवारणीनं तुमचं पिकाचं उत्पन्न वाढतं. ह्या फवारणीनं किरकोळ रोगराई जाते, काळोखी येते, तजेलापणा येतो, फुटवे चांगले येतात. आणि तिसरी अत्यंत महत्वाची, आता लकीली आपण अशा प्रदेशात आहोत की आपल्या भागामध्ये टेकड्या डोंगर आहेत ना, आपण जंगलामध्ये राहतो. ही गोष्ट तर तुम्ही सगळ्यांनी केलीच पाहिजे. माझा आग्रह आहे की तुम्ही करूनच बघा. कुठल्याही जंगलातील एक 20 किलो माती घेऊन या. जंगलामधील कशा करता मित्रांनो, तर त्या मातीला रसायन लागलेलं नसतं. बरोबर? रसायन तिथे लागलेलं नाही. गायरानातली माती चालेल, जंगलातली डोंगरातली चालेल, एखादी पड जागा असेल जिकडे आपण काय करत नाही तिथली चालेल. वरचं 1 फूट काढायचं आणि त्याच्या खालची माती एक 20 किलो घेऊन यायची माती. किंवा रस्त्याचं काम चालू असेल तर रस्त्यात काय आपण रसायन घातलेलं नाही. किंवा एखाद्या गावामध्ये एखादं घर काढलेलं असतं बांधायला, त्या घराच्या पायामध्ये माती असते. गावात तरी कोण रसायन घालत नाही, बरोबर? ती पण माती चालते. माती कुठल्याही प्रकारची, कुठल्याही रंगाची चालते. आमच्याकडे मुरमाड आहे, आमच्याकडे खडकाळ आहे, माझ्याकडे काळी आहे, माझ्याकडे लाल आहे, माझ्याकडे पिवळी आहे. नैसर्गिक माती कुठलीही जी उपलब्ध असेल ती 20 किलो माती आणून मित्रांनो 200 लिटरच्या ड्रम मध्ये पाण्यामध्ये भिजत घाला रात्री. सकाळी ते पाणी काय होईल? मातीचं पाणी होईल तयार, बरोबर? ते पाणी गाळून घ्या आणि पाठीवरच्या पंपानं मातीच्या पाण्याची फवारणी कुठल्याही पिकाला, कुठल्याही अवस्थेला द्या. मातीची फवारणी केल्यानंतर तुमच्या पिकावर जर कुठला रोग आला असेल, कुठली कीड आली असेल, कुठली बुरशी आली असेल, संपूर्ण पिकावरचा आजार कुठलाही मातीच्या फवारणीनं जातो. हे माहिती आहे का? ह्या टेक्निकला CVR टेक्निक म्हणतात. याचं पण पेटंट आहे. CV रेड्डी नावाचे शास्त्रज्ञ हैदराबादला जिवंत आहेत. मी भेटून आलेलो आहे सगळ्यांना. पण हा शेतकऱ्यांसाठीचा क्रांतिकारी शोध शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचवला जात नाही. त्यांची जी डॉक्युमेंट आहेत, त्यांचं जे पेटंटेड पेपर्स आहेत, सर दुर्दैवानं गुगलनं सुद्धा काढलेले आहेत. म्हणजे तुम्हाला सर्चिंगला मिळत नाही. मी घेऊन म्हणजे केवढी मोठी साखळी आहे बघा.
आता तुम्ही मला सांगा ना, मातीची फवारणी करून जर रोग गेले तर तुम्हाला जायची गरज आहे का कुठल्या दुकानात काय आणायला? लक्षात ठेवा, कुणी घालवले पेपर ते अत्यंत साधं सोपं. याला किती खर्च येतो? जी नैसर्गिक शेती आहे, जे मी तुम्हाला सांगितलं, किती नैसर्गिक शेती आहे, दुकानाकडे जायचं नाही. पाणी फवारणी करा, टॉनिक. पाणी म्हणजे जीवन, पाण्यामध्ये एनर्जी आहे. एअर इरिगेशन, पाणी मारला की तुमचे फुटवे सुटले बघा चांगले, काही टॉनिक मारायची गरज नाही. आदनं मात्र तुम्ही ताकाची फवारणी करा. मातीची फवारणी अमावस्येच्या आधी 2 दिवस. जर कुठला रोग येणार असेल तर तो येणार नाही, प्रिकॉशन म्हणून मारू शकता. आणि मी याचे प्रयोग आम्ही माझ्या लाखो शेतकऱ्यांनी केलेत. मानेसाहेब, तुमच्या सांगोल्या जवळ जो तेल्या आला होता, म्हणजे तेल्या हा कसला रोग आहे हे मी सांगायला नको. ह्या फवारणी कसं तेल्या गेला बरं का, मातीच्या फवारणीनं. डाळिंब कृषी संशोधन केंद्र जे सोलापूरला आहे, त्यांनी मला बोलवलं होतं भाषणाला. त्यांना आम्ही ट्रायल करून दाखवली. सांगोल्याजवळ माझ्याच एका शेतकरी मित्राच्या शेतामध्ये तेल्या हा अतिप्रचंड चिकट रोग आहे, जो तेल्या बागेवर आल्यानंतर डाळिंबाची बाग काढून टाकावी लागते. सर बरोबर आहे ना? आज अनुभवी सर आहेत साहेब लोक, ते सांगतो तुम्हाला. तेल्या हा असा आजार आहे जो तेल्याचा प्रादुर्भाव झाल्यानंतर डाळिंब काढून टाकतात. असा अवघड आजार ह्या मातीच्या फवारणीनं गेला. तुमचा आमचा काय किरकोळ. या गोष्टीवर आम्ही गेली 10 वर्ष काम करतोय, सक्सेसफुली काम करतोय. नैसर्गिक शेती वाढावी म्हणून आम्ही तळमळीनं प्रयत्न करतो आहोत. आणि माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांना आम्ही हे वारंवार सांगतो आहोत की पहिल्यांदा रसायन बंद करा. आणि तुम्ही घाबरू नका बरं का कोणी. तुमच्या मनामध्ये जी भीती घालतायत, यंत्रणा आहे मोठी, असं काय नसतंय, रसायन सोडल्यावर येणारच नाही वगैरे. आता औदुंबर माहिती आहे ना, आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये अंकलकोप अतिशय प्रसिद्ध आहे वाळवा जिल्ह्यात. त्या ठिकाणी गायकवाड म्हणून माझे मित्र आहेत, शेतकरी तुमच्यासारखेच या कार्यक्रमात भेटलेले. उसाचा खोडवा बिना रसायनाचा, बिना खताचा, कणभर, पण माझ्याकडे व्हिडिओ आहे त्यांचा आमच्या चॅनलवर. 48 पेर आली. किती? 48 पेर आली. मोजली तोडकऱ्यानेच. मी मोजायला लावली, मोजा म्हणून इथं पण होता 48 पेर. खोडवा बिना खताचा 48 पेर निसर्गावर आला, कॉस्मिक एनर्जीवर. आणि आम्ही सांगतो त्या गोष्टी सोपं. आजरा पट्ट्यामध्ये नेसरी आहे आपलं जवळ 10-15 किलोमीटर. नेसरीला चौगुले सर म्हणून आहेत, नेसरी कॉलेजचे माझे मित्र आहेत, नैसर्गिक शेती करणारे आहेत. माझ्या बरोबर ते आता काम करतायत, आता परवा रिटायर झाले. आपण खोडवा किती दिवस ठेवतो, किती वर्ष ठेवतो? 3 वर्ष. 3 वर्षानंतर काय होतं? लावण किती असते? खोडवा निळवा किती असतो वजनाला? कमी येतो ना. म्हणजे तुमचा अनुभव कसा आहे? कमी येतो. 3ऱ्या वर्षी कमी. तुम्ही नेसरीला जाऊन या. चौगुले सरांकडे 14 वर्ष खोडवा आहे. किती? 14 वर्ष खोडवा आहे. आमच्या पद्धतीने शेती करतात. 60 पेर आली आहे. किती? 60. अशा कार्यक्रमात आणलेला त्यांनीच आणला, मी मागवला होता. नेसरी कॉलेजला MSI मला बोलवलेलं. हे बघा, इथंपासून तिथंपर्यंत होता, मुलांनीच पकडलेला. आणि मी शेतकऱ्यांना मोजा लावलं. मोजा बघू जरा पेर किती. 60 पेर होती बिना रसायनाची. आता रसायन वापरायचं का नाही तुम्ही ठरवा. निसर्गामध्ये प्रचंड ताकद आहे. आणि तुम्हाला जे सांगणारे लोक आहेत ना, रसायन वापरलं नाही तर येणार नाही, मला सांगतात लोक, गुडघावर सुद्धा ऊस येत नाही म्हणे. आणि जेव्हा अशी 40-50 करायची ऊस आली की नाही, मी जे म्हणतात त्या लोकांना घेऊन गेलो सन्मानानं, त्यांचा अपमान केला नाही. त्यांना म्हणतात आता गुडघा लावा बघू तुमचा, 48 पेरांना बघू कुणाचा गुडघा मोठा आहे, माझ्या परमेश्वराचा आहे का तुमचा मोठा आहे. असं चुकीचं बोलायचं नाही, माझ्या शेतकऱ्यांची दिशाभूल करायची नाही. खरं आहे ते सांगायचं, खरं बोलायचं. आता हमीदवाडा आहे ना आपला, हमीदवाडा बरोबर, बळवंच्या जवळ. हमीदवाड्याला आपला एक शेतकरी 3 लाख रुपये 3 महिन्यात. ऊसवाले किती मिळवतात? तो 20 मिनिटाला 14 महिन्यात किती मिळवतात? 10 टनाचे 10 टनाचे किती येतात? 10 टनाचे पैसे किती आहे मला? किती सर म्हणजे खर्च सांगा. तोडकऱ्यांचा पहिला सांगा कार्यक्रम किती असतो तो? 5,000. तेव्हा हे माऊली हे परवडत का तुम्हाला? 6,000. तुम्ही कर्ज काढणार, थंडी वाऱ्याचं, रात्री पाणी कितीला देताय? पाण्याच्या पाड्या मला माहिती आहे रात्री किती जातात ते. घरातली मालकीनं हंडे पहिला उठणे पहिला आळस करून होते पहिला. पाण्याची पाळी आले चुकल.
जे शिव्या खाऊन जायला लागते. नैसर्गिक शेती मित्रांनो प्रचंड फायदेशीर आहे, आनंदी समाधानी आहे. रसायनामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही जमिनीचं मात्र करून घेतलंय आणि सगळ्यात जास्त महत्वाचा विषय तुम्ही तुमच्या तब्येतीचं मात्र करून घेतलंय. याची जाणीव तुम्हाला आहे सगळ्यांना? तुम्हाला माहिती आहे तुझ्या तब्येती काय झाल्यात रसायनामुळं? अत्यंत महत्वाचा विषय मी तुम्हाला सांगणार आहे. नैसर्गिक शेती का करावी याच्या मागचं अत्यंत महत्वाचं कारण म्हणजे जमिनीची तब्येत तुम्ही बिघडवली, जमीन दगडासारख्या झालेत की नाही. तुमच्या जमिनीमध्ये किती HP चा ट्रॅक्टर लागतोय नांगरायला? न लाजता बोलायचं. 50च्या खाली येते काय? आणि वनडे ढेकळे किती येतात हातात दाखवा. तुमचे आजचा पण लाकडी नांगरण नांगरायची की हो की नाही? लाकडी नांगरानं नांगरली जाणारी जमीन आज 50 HP चा ट्रॅक्टर लावून सुद्धा नांगरली जात नाही. दगडासारखी जमीन झाली आहे. तुम्ही केली आहे बरं काय रसायन वापरून. दुसऱ्या कोणाला दोष द्यायचा नाही, आपलं कर माहिती आहे. अहो 50 HP चा ट्रॅक्टर सुद्धा रेस होतोय, फाळ अडकतोय, पुढं मागं टायर फिरते की नाही. ट्रॅक्टरचं इंजिन गरम आणि चालवणारा बी डोकं गरम. कसलं काय करून ठेवलाय तुम्ही? रानाचं आरोग्य संपवलं माऊली. पुढच्या पिढीला शेती शिल्लक ठेवूया का नको? पोराबाळांना शेती शिल्लक ठेवणे संपवूया सगळे. संपवून निघाला बरं का तुम्ही. वेळेत जागवा. जसं जमिनीचं आरोग्य संपवलं मित्रांनो, दुर्दैवानं तुम्हाला याची जाणीव नाही, तुम्ही तुमच्या स्वतःचं आरोग्य संपवलंय. आज ज्या रसायनाचा मारा करून तुम्ही पिकं काढताय, विषारी पिकं काढताय, आज त्या विषारी पिकांच्यामुळं तुमच्या घरादारामध्ये सर्व प्रकारचे रोग राई आलेली आहे. गावागावामध्ये सगळे आजार पसरलेले आहेत. तुम्ही सांगा, आज आपण आजारात समृद्ध गाव होतं आपलं. माझंच गाव आहे. आपल्या ह्या गावामध्ये या सुंदर पंचकृषीमध्ये जुन्या काळी जे जुने जाणते शेतकरी आहेत, माझ्या माता माऊली, तुम्ही सांगा, एक 15-20 वर्षापूर्वी घरामध्ये डायबेटीस ब्लड प्रेशरच्या गोळ्या कोण खात होतं काय हो? कोण खात होतं? आणि आज मला सांगा कोण खात नाही. माझा जो कष्टकरी शेतकरी आहे, जो दररोज घाम गळतो, अशा त्याच्या सदृढ सशक्त शरीरामध्ये हे रोग कुठून आले याचा विचार केलाय आपण? आणि डायबेटीस ब्लड प्रेशर हा काय संसर्गजन्य रोग आहे का? हवेत नाही तो. कुणाला इथं जर आजार असेल तर तो आता सगळ्यांना होणार नाही. जर तो संसर्गजन्य रोग नाही तर तो रोग आला कुठून अंगात? तर तो आला कुठून माहितीये? दररोजचं जे खाताय पिताय ना, भाजीपाला, कडधान्य, दररोज दुधापासून सगळं, त्या सगळ्यातून विषारी गोष्टी, रसायन तुमच्या शरीरामध्ये येत आहे. हेच षडयंत्र आहे. जशा जमिनी संपवल्या तशा माझ्या शेतकऱ्याची, कष्टकरी शेतकऱ्याची ताकद संपवली, त्याचं आरोग्य संपवलं. तुम्ही मामा मला सांगा, जुन्या काळी पोतं किती किलोचं होतं? 100 किलो. आता किती किलोचं आहे? 40 किलो. उचलते का 25 किलो आता? आहे काय ताकद अंगात? तुमची ताकद संपवली बरं काय या रासायनिक कंपन्यांनी. समजून घ्या डोक्यात पहिला. अंगात ताकद नाही. आज भांगलीला ज्या बायका येतात आपल्याकडे, पुट्टे येतात, त्यांच्याकडे भांगली उरकते काय? बायकांना तर शिवाय देऊ नका, माझ्या माता मुलींना काय बोलू नका, कारण त्यांच्या अंगामध्ये ते काम करण्याची ताकद शिल्लक नाही. कारण सगळे लोक विषारी अन्न खात आहेत. आणि हे विषारी अन्न तयार कोण करतं? कोणच शेतकरी. इथंच केले आणि इथंच फेडले. लक्षात ठेवा. त्यामुळं माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला, रसायन थांबवा आणि घाबरू नका. महान लोक येऊन सांगतील तुम्हाला रसायन वापरण्यात येऊ काही होत नाही. धाडसानं पुढे या. कोणाला कसं सहकार्य पाहिजे, मदत पाहिजे ना, आम्ही खंबीर उभे आहे. त्यासाठी तर शासनाने आम्हाला बोलवलं इथं. आणि विनामूल्य पहिलं अंडरलाईन, 1 रुपये देणे नाही घेणे. मी कुणाकडे पैसे घेत नाही आणि मी कुणाला देत नाही. साधं सोपं. पण नैसर्गिक शेती करूया, हा निसर्ग वाचूया, येणाऱ्या पिढीचं आरोग्य जपूया. आज कॅन्सर सारखे आजार आपल्या दाराशी आलेत बरं का.
आज गडहिंग्लजसारख्या ठिकाणी किती हॉस्पिटल बघा, दवाखाने किती वाढले बघा, गावागावामध्ये आज मेडिकल दवाखाने किती आहेत हे जरासं डोळसपणे बघा. हे आजार कुठून येत आहेत? हे आजार आपण दररोज जे अन्न खातो त्यातून येत आहेत. दुर्दैवानं मित्रांनो, हे अन्न आपण तयार करतो आहोत आणि अन्न तयार करणाऱ्या माझ्या अन्नदात्या शेतकऱ्याला हे माहिती नाही त्याच्या हातनं किती मोठं पाप होतं. भारतामध्ये जे आजार नव्हते ते गेल्या 10-20 वर्षामध्ये आजार आले. ज्या आजाराचा मागुमसा नव्हता भारतामध्ये, भारत हा आपला अतिशय संपन्न सदृढ देश आहे, पण जबरदस्त हे भांडवलशाही परकीय लोकांनी हा पोखरला. आणि जे भारताचे जे अन्नदाता जे तुम्ही लोक आहे, भारताचा GDP, भारत कृषीप्रधान आहे ना, 65% आपण कृषीप्रधान आहोत. खिळखिळा करून टाकलाय, खिळखिळा. तुम्ही सांगा ना, मी आजाराची नावं घेतो, हे आजार भारतामध्ये होते का मला सांगा. व्हेरिकोव्हेन्स हा आजार ऐकलाय तुम्ही? थायरॉइड हा ऐकलाय? हे आजार कुठले? आपल्या माझ्याकडे अशी 70 आजारांची लिस्ट आहे. जे आजार 15-20 वर्षापूर्वी भारतात नव्हतेच, हे नवीनच काहीतरी आले. सोयरायसिस, स्किनचे प्रॉब्लेम सुरू आहे, ते कुठून आलं? आणि आज माझा शेतकरी किती त्रस्त आहे बघा. आज आपण ज्या जिल्ह्यामध्ये आहोत त्या जिल्ह्यातले एक दुर्दैवी उदाहरण मला द्यावं लागतं. मला सांगताना अक्षरशः जड होते जीभ माझी, पण हे सांगावं लागतं कारण स्वतःच्या घरात प्रॉब्लेम आल्याशिवाय कळत नाही. बरोबर आहे की नाही? आज शिरोळ तालुक्याचं काय झालंय माहिती आहे का तुम्हाला? महाराष्ट्र शासनानं शिरोळ तालुका अधिकृत कॅन्सरग्रस्त तालुका जाहीर केलाय. प्रत्येक घरपती कॅन्सर आहे. मेडिकल रिपोर्ट आहे शासनाचा, ऑनलाईन चेक करा. भाजीपाला कृष्णाकडचा फेमस वांगी, कृष्णाकडची वाडीची वांगी, कुरुंदवाडीची, आम्ही पण आणून खात होतो औषध. भरपूर शेतीमाल निघावा म्हणून ईर्ष्या, राजकीय ईर्ष्या, समाजातल्या बाकीच्या आर्थिक गोष्टींची ईर्ष्या, प्रचंड फवारण्या, दिवसाला 2-2, 3-3 रासायनिक फवारण्या शिरोळमध्ये भाजीपाल्याला घेतल्या जात होत्या. जमिनी संपूर्ण क्षारपड झालेल्या आहेत. प्रत्येक घरामध्ये कॅन्सर आलेला आहे ऑलरेडी. हजारो माझे शेतकरी बंधू भगिनी आमच्या ऑलरेडी फोटोला हार लागलेले आहेत. आज शिरोळ तालुका कॅन्सरग्रस्त म्हणून प्रसिद्ध आहे. कोल्हापूर मुंबईच्या काही भागामध्ये शिरोळची भाजीपाल्याची गाडी आली, भाजी कुणी घेत नाही. शिरोळची नको म्हणतात आम्हाला भाजी, कारण त्यांना माहिती आहे फवारणीची गाडी. मी माझ्या डोळ्यांना बघितलेला अनुभव स्वतः प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो. मी एकदा गेलो असताना दोडकं बघा, 4 ते 5 किलो दोडकं होतं. त्याला इंजेक्शन देत होते. सकाळी दोडकं केवढं झालं माहितीये का? काय खातोय आपण? कसलं खातोय आपण? स्टेरॉइड आहे ते, अनैसर्गिक पद्धतीने तयार झालेलं आहे ते सगळं. आणि हे अनैसर्गिक पद्धतीने तयार झालेलं जे आपण खातो आहोत त्यामुळे तुमचं आरोग्य बिघडलंय. आज ह्या सर्व गोष्टी शासनाकडे आहेत. आज आपले मान्यवर अधिकारी आहेत, त्या सगळ्यांना ते माहिती आहे. आज शासन सुद्धा खडबडून लागत झालंय, निसर्गाकडे जायला पाहिजे म्हणून गेले 2 ते 3 वर्षापासून पंजाबराव देशमुख नैसर्गिक कृषी अभियान ऑलरेडी सुरू झालंय. त्या अभ्यास गटावर मी आहे पुण्याच्या निमंत्रित म्हणून. आम्ही त्यांना काही सूचना केल्यात, काही लिहून गोष्टी दिल्यात. आमचं एवढंच म्हणणं आहे, गोरगरीब शेतकऱ्यांना खऱ्या गोष्टी सांगा, त्यांना निसर्ग समजावून सांगा पहिल्यांदा, आणि नैसर्गिक शेती कशी करायची ते सांगा. कारण ही शिकवणारी व्यवस्था अजून तरी तयार झालेली नाही. निसर्गामध्ये भगवंतानं तुमच्यासाठी प्रचंड गोष्टी दिल्या, प्रचंड. मी तुम्हाला 2-3 उदाहरणं दिली फक्त. असे माझ्याकडे 50-60 उदाहरणं आहेत जी तुमच्या घरामध्ये, तुमच्या गावामध्ये, तुमच्या परिसरामध्ये आहेत. हुंगणी येते ना, हुंगणी, हुंगणीसाठी तुमच्या प्रत्येकाच्या गावाघरामध्ये जे रुई आहे ना, पांढरी रुई, ही हुंगणीला उपयोगी आहे. मला माझे विचार मांडण्यासाठी बोलवलं, त्याबद्दल मी कृषी विभागाचे आभार मानतो. आणि माझे 2 शब्द तुम्ही सर्व लोकांनी शांतपणे ऐकून घेतले त्याबद्दल तुमचे आभार. आशा आहे की मी जे काय बोललो तुम्हाला त्यातील काही गोष्टी तुम्हाला उपयोगी पडतील असं मला वाटतंय. तुम्हाला वाटतंय असं? त्याचा प्रत्येकाने प्रयोग करावा ही माझी नम्र विनंती. मी थांबतो. धन्यवाद. तुमचे साहेब सांगितले तुमचे काय प्रश्न असला तर म्हणते विचारा. थोडंसं वेळेचं मर्यादा आहे. काय तुम्हाला काय हुंगणीचा विचार पाहिजे?
200 लिटरच्या पाण्यामध्ये 25 किलो रुईचा पाला आणि तोडून आणा. प्रत्येक गावामध्ये आहे बरं का रुई, आहे सगळीकडे. हे समजून ठेवा. भगवंत निसर्ग कसा आहे, तुम्हाला लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी भगवंतानं तुमच्या जवळच ठेवल्या. म्हणून संत परंपरेमध्ये काय सांगितलंय, तुझं आहे तुझं पाशी परी. लक्षात ठेवा, चुकलंय सगळं, आपल्याकडे आहे सगळं. साधनांपैकी रुईचा 25 किलो अंदाजे थोडा सगळं तोडून आणा, कडबा कुट्टीमध्ये घाला किंवा झेजरा. 25 किलो रुईचा पाला ड्रम मध्ये टाका. त्याच्यामध्ये तंबाखूचं धस असतं, एक 5 किलो त्याच्यामध्ये घाला पाण्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये 1-2 बॅक्टेरिया लागतात. कुठलेही बॅक्टेरिया त्यामध्ये टाका, ते कंबाईन व्हायला, थोडंसं ते फर्मेंट व्हायला लागतं. 8 दिवस हे ठेवायचं द्रावण. रुईचा पाला, रुईमध्ये 2 प्रकार असतात, एक निळसर जांभळट आणि एक पांढरी. बरोबर, पांढरी आहे ती औषधी, निळी पण चालते पण शक्यतो पांढरी आणा. 25 किलो रुईचा पाला झेजरा, 5 किलो दसकट तुम्ही ह्याचा आणा तंबाखूचं, पाण्यामध्ये घाला. बॅक्टेरिया तुम्हाला कुठला तरी लागेल तो घ्या, नसेल तर माझ्या ऑफिसला या, मी देतो. इथं पंचायत समितीच्या पलीकडे नगरमध्ये माझं ऑफिस आहे मिशन ऑर्गॅनिकचं. तिथं आला तर तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील. 1-2 बॅक्टेरिया त्यात सोडले एक 8 दिवस, त्यानंतर तयार झालेलं द्रावण तुम्ही गाळून घ्या आणि ज्या ठिकाणी होंगणी येते त्या मुळामध्ये, त्या गड्ड्यांच्या मध्ये सोडा. 100% परमनंटली होळी जाते. दुसरं काही करायला लागत नाही. अतिशय सोपा. होंगणीवर रसायनामध्ये कुठली गोष्ट माझ्या माहितीप्रमाणे नाही. पण जाते का हे बघा, प्रचंड लोक वापरत आहेत, रिझल्ट काय येत नाही. चंदगडचं एक मोठं गाव आता आमच्याकडे आलं. परवा सगळे सरपंच सगळे आले होते, कारण 2 वर्षापूर्वी आपण सर त्या गावामध्ये जे प्रयोग केले होते तर त्याला ह्याचा रिझल्ट आला. कारण त्या शेतीशाळेमध्ये कोणाला पटलं नव्हतं एवढं सोपं कसं असतंय. आणि आजपर्यंत आम्हाला तर तुम्हाला कसं कळतं एवढं, असं थोडं आम्हाला म्हटलं हात जोडून तुम्ही बघा. पण त्यातल्या 2 शेतकऱ्यांनी जे आध्यात्मिक होते त्यांनी हे वापरलं, 100% मुली गेली. परवा त्या गावाचे सरपंचांनी 15-20 गाडी करून आले भेटायला. बाबांनी म्हटले जरा चला परत एकदा कार्यक्रम घेऊन चला, काय मला काय प्रॉब्लेम नाही, जाते 100%. मला माहिती आहे खूप सोप्या गोष्टी आहेत. तुम्हाला काय प्रश्न असेल विचारा. साहेब लोकांना पण कुठच्याही कामं आहेत, प्रश्न कोणाही असतील ना विचारा. याला नॉर्मली माती फवारणी करण्याला फ्रिक्वेन्सीचं पाणी फवारणी जी आहे ना ती आठवड्यातून 2दा करणं आयडियल आहे. आठवड्यातून 2दा केली ना त्याला पुरते. आणि माती फवारणी महिन्यातून 2दा करायची. अमावस्याच्या आधी एकदा ना आधीमध्ये एकदा. ती प्रिकॉशनरी आहे. मातीच्या फवारणीनं कुठलाही रोग येत नाही बरं का, कुठलाही येत नाही. आणि अगदी दावे कसा आम्ही अनुभव स्वतः घेतलाय ते. आणि त्याचे पेटंट आहेत. माझ्या ऑफिसला पेटंट पेपर पण आहेत. वाचायच्या कुणी अभ्यासू असेल आणि कुणी शंकेखोर असेल सगळ्यांचं स्वागत आहे. पेपर वाचायला पहिला आणि ऑनलाईन सगळं आहेच त्याच्यात. आणि कुणाचा काही शंका असेल तर विचारा. पावसाळ्यात गरज नाही. पावसाळ्यात परमेश्वरच पाणी फवारणी करतोय. मॉइश्चर लागतं त्या गोष्टीला. जसं आपण जमिनीतून पाणी देतो तसं पाण्यामध्ये सुद्धा फोटोसिंथेसिस जो विषय आहे ना त्यासाठी पाणी लागतं. खूप खोल आहे. हा विषय मोठा आहे. आज वेळेची मर्यादा आहे. प्रचंड महत्त्वाची पाणी फवारणी आहे बरं का. आम्ही जे खूप प्रयोग केले. माझ्याबरोबर तुमच्याकडे खूप छान शेतकरी 3-3.5 लाख लोक माझे काम करत आहेत. प्रत्येकाला आम्ही प्रयोग करायला सांगितले आणि सगळ्या प्रयोगाचे रिझल्ट परमेश्वर कृपेने आले. त्या लोकांचे कष्ट, त्या लोकांचा प्रामाणिकपणा प्रत्येकाचा आहे आणि छान रिझल्ट आले प्रत्येकाला. मस्त लोक उत्पन्न घेत आहेत, पैसे मिळवत आहेत. आणि मला विचाराल तर मी माझ्या शेतकऱ्यांना पैशापेक्षा आनंद समाधान मिळवायला सांगतो. पैशात सगळं मिळत नाही. खरं आहे का खोटं? रानाकडे जाताना तुम्ही समाधानानं आनंदानं जाताय काय करायचं म्हणून जाताय? इथं फरक आहे. तुम्ही जेव्हा आनंदानं जाल की रानाकडे तेव्हा आम्ही जिंकलो. समाधानानं जायचं. उत्पन्न येत्या परमेश्वर तुमच्या नशिबाच्या